दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सगळूया हळदीने रंगवूया तिजला निरीक्षण हे घेऊन जाई सासरा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। अहो ते जोधपूरवाले मौसाचे झालं का? जोधपूरवाले झाले, सीतापूरवाले, समधीजी पण झाले, आता मुरादाबाद के मौसाजी. जावई बापू, अहो काय चालला काय तुमचा दोघांचा? गावाच्या नावाच्या भेंड्या खेळतास का काय? काय लिहिलायच्या? मुर्दाबाद वाले मौसाजी. मुर्दाबाद वाले नाही, मुरादाबाद वाले. होय काय? माका वाटलं ते मुर्दाबाद मुर्दाबाद करून ते असे ओरडतात ना, बस. ते की काय मौसा? आम्ही इकडे या, हा. बरं ते जाऊ दे. दुसरा काय हा? काहीतरीच नाव ना यांची एक गोंडावाली मौसी. अगं आता ह्या काय गोंडावली म्हणजे काय? गोडाम वाले मौसीजी, गोडाम वाले मौसीजी. हा हे असं हसत बसलं ना, काम कशी होणार आहे? हसू नका, चला काम करा. अहो काम करता करता हसला तरी चालता जावई बापू. नाही 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 ते म्हणतात ते बरोबर आहे. हा हे बघ, लेकीच्या सासरची मंडळी आहेत ती सगळी, तेव्हा आपण त्यांना हसायचं नाही. अगो असं काय रे, तुझ्या लग्नाच्या वेळेला नाही काय? हा तुझ्या सासरच्या मंडळींची काय आपण चेष्टा केली होती आणि काय हसत होतो माहिती आहे? अगं काय माझ्या घरच्यानं तुम्ही हसला होता? अहो मस्करी करते ती, तुम्ही काय म्हणत शिकताय? आई आता विनोद पुरे. हा आता काम करा, चला चला. चोबेजी हे घ्या. काय बरं झालं चोबेजी, तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं ना, कशात काय घालायचं, कसं पॅकिंग करायचं, म्हणून फार बरं झालं. नाहीतर आम्ही आपलं एक पिशवीत घालायचं, द्यायचं हातामध्ये. तुझी खूप मदत झाली बरं का चौबे. तुम ही लाजपत है साहब, गौरी बिटिया के लिए इतना भी नहीं किया तो क्या किया? वैसे बस वाले से हमारी बात हो गई है, मुंबई दर्शन के लिए बारातियों के लिए एसी बस भेज देगा वो. अरे वाह, हमारे गांव का बंदा है, पूरी व्यवस्था A1 होगी. त्याला काही ऍडव्हान्स द्यायचा असेल तर नची दादाकडनं घे. अरे नहीं नहीं साहब, उसकी कोई जरूरत नहीं है. हमने कहा है घर की शादी है, बस आप डीजल के पैसे दे देना. अरे नाही नाही, असं कसं? त्याचे जेवढे पैसे असतील तेवढे द्यायचे नाही का? हाँ, गौरी बिटिया हमारी बिटिया के समान है. अब कन्यादान के पुण्य में हमारा भी तो हक बनता है ना. गौरीची आई, अहो गौरीची आई. इली गे बाई. गो काय होय तुका? हे बघ, आज इकडे खूप काम आहे माहितीये, कोणाक वेळ नाही आहे तुका काय देऊ. तुका जे काय हवं असेल ना ते स्वयंपाकघरात जाऊन घे जा. अहो आजी, आज मी काही मागायला नाही आलीये, तर सांगायला आलीये. अगे बाय, ह्या काय तर न बोलत. बरं सांग काय ता? आजी, आम्ही सगळ्या बायकांनी असं ठरवलंय की गौरीच्या लग्नाच्या रुखवतातला फराळ आणि सजावटीच्या वस्तू आम्ही बनवू, हो की नाही? हो ना. हो नाही नाही, कल्पना खूपच चांगली आहे, पण ते काय आहे, त्यांच्या पद्धतीने लग्न होणार आहे ना, त्यामुळे मला वाटतं रुखवत वगैरे नसतं त्यांच्यामध्ये. हो का? त्यांच्या पद्धतीने होणार आहे? हो हो, मग तर मजाच आहे ना. पण मी काय म्हणते, तरीही आपण रुखवत ठेवूया का? नाही म्हणजे त्यांनाही आपल्या पद्धती कळायला हव्या ना. बरोबर आहे, रुखवत ठेवू आपण, त्यांनाही आपल्या पद्धती कळतील ना. काय तुला काय वाटतं? हो, म्हणजे ठेवायला काहीच हरकत नाही, असं छोटस एक आपलं कोपऱ्यात. हा, आणि त्यातल्या काही वस्तू गौरीला वापरता येतील ना घर सजवण्यासाठी. मग आम्ही तयारीला लागू का?
अगो विचारताच काय नुसतं आत ये. बघ किती काम पडलं आता. हे बघ साड्यांचा काय त्या पॅकिंग करूचा हा ते कर. शोभेजी तुम्हाला काम आहे ना सोसायटीचा. जी तुम्ही जावा पंप सोडलात हा मग जावा तुम्ही. जी ठीक है मैं चलता हूँ. थँक्यू चौबे मनापासून मदत केलीस तू. क्या साहब. चला 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 पॅकिंगला मदत करू. बसा. काय सुंदर पॅकिंग केली आहे ना. हो ना हा आपल्याला पण असं जमतंय का बघूया ना नाही का. लक्षणा शांतपणे ऐकायचं, गडबड करायची नाही. हो हो हे पारदर्शक जे पाकिट आहे याच्यामध्ये आधी साडी घालायची. ठीक आहे, मग हिच्याकडे द्यायची, मग ही बांधून देईल, मग ती खोक्यात ठेवायची. बरोबर. हा गडबड करायची नाही. गौरी कुठे आहे. गौरी ना ऑफिसला गेली आहे सुट्टीचा अर्ज द्यायला. बरोबर. आणि तुमची लाडकी सून ती कुठे दिसत नाहीये लगीन घाईमध्ये. अहो त्या दोघांनी धावपळ केली म्हणून तू चाललंय सगळं. हो, त्यांच्यामुळे सगळी कामं पटापटा झाली. आई हे बघ ना शिवच्या बहिणीसाठी आणि बुवासाठी कसे वाटतायत. अगं, हे सगळं तुमच्याकडून त्यांना मिळणार आहे. बापरे, काय ग त्या रेडिओला लॉटरी वगैरे लागली की काय. जुगार खेळायला लागलाय तो की पुरलेलं धन वगैरे सापडले त्यांना. निशा निशा मला सुद्धा असाच सोन्याचा हार हवा, अगदी असाच. येत्या दिवाळीला दे मला तो. हो देते ना. पोटात तर आहे सोन्याचं पाणी चढवले चांदीच्या नेकलेसवर. 2000 काम फत्ते हवाय तुला. मला नको असला खोटा हार. अगं मला वाटलं म्हणजे खरंच सोन्याचा नेकलेस आहे तो. अगं आई एक मिनिट थांब. हे खरे दागिने बघ. हे सोन्याचे दागिने मोडून मी त्या आवळ्या जव्यांना सोन्याचा नेकलेस दे. इतकी मूर्ख वाटते मी तुला. शा अगं हे सगळे कितीचे असतील ग. अनमोल आहेत. आजीचे पिढ्यान पिढ्या चालत आलेले दागिने आहेत हे. वजन बघ ना. अस्सल सोने जुन्या काळातलं. बघ बघ बघ. अगं दिसतच आहे ते. आई एक काम करा हे सगळे दागिने आहेत ना तुझ्याकडे नीट सांभाळून ठेव. हो हो अगदी मी सांभाळून ठेवते बघ. नाही नाही हे बघ तू सगळे नीट कपाटात नीट सांभाळून ठेव, लपवून ठेव. पर्यंत मी अण्णाला विचारते बाकी पैशांचं काय झालं. हा हा चल. अम्मा जी दादी जी ने आपको बुलाया है, मंडप पूजना है. हे भोलेनाथ, इतनी जल्दी मंदिर की मिट्टी लाकर आंगन में मंडप भी लगा दिया. जी अम्मा जी, वो मामा पहरौनी लेकर आपके भाई साहब भी आ गए. जब अपनी खुशियां मना रहे हैं तो औरों की क्या कहें. हमारा हर दाव उल्टा पड़ रहा है हम पर. हमें तो लगा था कि अब तक गौरी के बाबा डर के पीछे हट जाएंगे, लेकिन नहीं, ये तो शहद पर चिपकी हुई मक्खी की तरह बैठे हैं. जी अम्मा जी, वहाँ पर शहद भी रखा है. तो लाके थाप दो हमारे सर पे. अम्मा जी आपने भी तो शहद कहा. हमसे कोई गलती हो गई क्या अम्मा जी. गलती तुमसे नहीं, गलती तो हमसे हुई है. अब जाओ, आते हैं हम. पर अम्मा जी वहाँ दादी जी आपका इंतजार कर रही. निशा को फोन कर ले, पता करें कि वहां क्या चल रहा है, तभी हम अपना अगला कदम उठाएंगे. और सुनो, जी अम्मा जी. जब तक हम न पहुंचे ना, माता जी के सामने मत जाना, समझ गई. जी अम्मा जी. अब जाओ. जी. पता नहीं कहाँ होगी ये मक्कार. अम्माचा फोन. मला वाटलंच होतं अजून हिचा फोन आला कसा नाही. हेलो, कौन बोलता है. हम मुन्ना की अम्मा बोल रहे हैं. तुम निशा बोल रही हो ना. अम्मा जी नमस्ते नमस्ते. हमारा फोन नंबर मिटा दिया क्या मोबाइल से, या मैं पहचान नहीं रही हो. अरे नहीं अम्मा जी ऐसे कैसे भूल जाऊंगी मैं आपको. बताइए कैसी हो आप. हमारी छोड़ो,
ये बताओ वहाँ क्या चल रहा है? अम्मा जी यहाँ की बिल्कुल चिंता मत कीजिए आप, यहाँ बिल्कुल वैसे ही चल रहा है जैसे आपने बताया है। साड़ियों की खरीदारी हो चुकी है, मेहमानों के लिफाफे आज रात बन जाएंगे। और हाँ अम्मा जी, शिव की बहन और बुआ के लिए सोने के नेकलेस भी आ गए। क्या? अब आपके मर्जी के हिसाब से ये बाबा सब कुछ कर रहे हैं। हमारी मर्जी तो ये है कि गौरी के बाबा डर के पीछे कदम हटा लें, लेकिन नहीं। अरे इतने ढीठ हैं, इतनी बेइज्जती की हमने, फिर भी टस से मस नहीं हुए हैं? लाखों रुपए डाल के नेकलेस भी ले लिया। अम्मा, हाँ मुन्ना, सब आपका इंतजार कर रहे हैं। क्या हुआ, किससे बात कर रही हैं? वो गौरी के लिए गहने बनवाए ना, उसी का तकाजा कर रहे थे। सोनी जी, हम क्या कह रहे हैं, कल तक गहने मिल जाने चाहिए। अच्छा नमस्ते, रखते हैं। जी जी अम्मा जी। चलिए, सब इंतजार कर रहे हैं। हाँ हाँ चलो हम आते हैं। जी। बिचारी अम्मा. अम्माचं सोड ग, तो अण्णाशी काय म्हणाला ते सांग. अगं आता त्यांनी 10 लाख दिलेत आणि बाकीचे 60 लाख लग्नाच्या आधी देणार आहेत. निशा, सगळं लग्नाच्या आधी घेऊन टाका, कारण एकदा का तमाशे व्हायला सुरुवात झाली ना की तुला वेळ सुद्धा मिळणार नाहीये बघ. आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित केलंय. तुझ्या मुलीच्या केसाला कोणी धक्का सुद्धा लावणार नाही, उलट हात जोडतील तिच्या पुढे. हे आई बाबांवर वीज कोसळेल आणि तिथे गौरीच्या सासरी हे खोटे दागिने बघून गौरीवर. अगदी खरंय तुझं. एकदा का शिवच्या आम्हाला हे सगळं कळलं ना तर ती काय गप्प बसणार आहे का? गौरीची पुरती वाट लावेल बघ ती. वाट गौरीची लागेल आणि आत्मा सावंतांचा फडफडेल. गौरी, तू टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. पण काळजी वाटतेच ना वेणू. हे मग तू शिवला फोन करून बघते का? तुला त्याच्याबरोबर बोलून बरं वाटणार आहे काय? काय नाही नाही नको, आधीच शिवचे नातेवाईक आमच्या लग्नामुळे रागावलेत, त्याला अजून त्रास नको. मी बाबांशी बोलते ना. हे बरं झालं, मला आठवलं ते मी गौरी बॉस बरोबर बोललो होते. अरे लोनसाठी बोललो मी. 2 दिवसामध्ये मला कळेल काय आहे ते. हे पण गौरी, जास्त नाही, 1 लाख पर्यंत काहीतरी सपोर्ट करू शकतो मी. आणि बाकीचे 1 लाख मला पाहिजे डिपॉझिट द्यायला नवीन घराच्या. डिपॉझिट म्हणजे? अयो, तू आणि शिव लग्न करून परत यायच्या आधी मला नवीन घर शोधला पाहिजे ना, इकडून कल्टी घेतला पाहिजे. तू काय बोलतोयस तू वेणू? नाही नाही, तू इथेच राहा आमच्या सोबत, तू नको सोडून जाऊस आम्हाला. वेळी काय तू रडते काय फिल्मी? रडू नको. अयो, मला नवीन घर शोधला पाहिजे गौरी. नाही वेणू, मी सांगते ना तुला, तू इथेच राहा आमच्या सोबत प्लीज. अरे अयो, ते मला आणि मितूला पण लग्न करायचं आहे ना, म्हणून. काय सांगतोयस काय? खरंच तुम्ही दोघं लग्नापर्यंत? हळू 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 बोल. सॉरी, तुम्ही दोघं लग्नापर्यंत पोहोचलात? अजय, मी पोचलोय, मला मितूचं माहित नाही काय. आणि यु नो गौरी, मी तर त्याच्या पुढे पण पोहोचलोय. वेणू, म्हणून मी तू वैतागते तुझ्यावर. चल आता, कसं होणार आहे तुझं? ट्विन्स होणार आहे. बापरे, एवढे सगळे आहेर. मग बरंच खर्चिक लग्न दिसतंय सावंत साहेब. हो, अहो मुलांच्या सुखापुढे खर्च कसला आलाय. हो, तुम्ही म्हणताय ते सुद्धा खरं आहे. आणि आपल्या पद्धती वेगळ्या, त्यांच्या पद्धती वेगळ्या. हो. पण मी असं ऐकलंय की त्यांच्याकडे म्हणे भरमसाठ करायला लागतं. आम्ही सगळ्या सोसायटीतल्या रहिवाशांनी घरटी 2100 रुपये असे 50,000 रुपये जमा केले गौरीला लग्नात आहेर देण्यासाठी. काल सोसायटीच्या कमिटीची मीटिंग झाली. एवढी वर्ष तुम्ही विना मोबदला सोसायटीचं काम करता, म्हणून सोसायटी तर्फे तुम्हाला 1 लाख रुपये देण्याचं ठरवलंय. अहो पण उगाच तुम्ही. सावंत साहेब, सोसायटीतलं कोणीही काही तुमचं ऐकून घेणार नाही. आणि हो, गौरीच्या लग्नाची धावपळ चालू असेपर्यंत तुमची सगळी सोसायटीची कामं मी करणार आहे, कळलं?
हे सगळं जरा अवघडच होतंय मला. तुम्ही लोक उगाच हो सावंत साहेब, हे खरे आमच्या घरचं सुद्धा आहे. सोसायटीच्या कामात आपले मतभेद असतील, पण या कार्यात आपण सगळे एकत्र आहोत, तेव्हा सगळं काही व्यवस्थित होणार आहे. बिलकुल काळजी करू नका. चला येतो मी. या या. बाबा अरे ये, आलीस का? ये. हॅलो अंकल. हॅलो. अरे हे काय एवढं सगळं सामान आणलंय? अरे हे आपला जावई बापूंच्या घरचा आहे रे हा सगळा. अच्छा, शिवच्या शिवच्या घरचा. अंकल हे सगळं सामान इकडे असणार आहे काय? मग ते आजी कुठे झोपणार? बघू काहीतरी ऍडजस्ट करू. हा अंकल, तुम्हाला मी एक विचारू काय? नाही, तुम्ही हे सगळं सामान तिकडे आमच्या आतमधल्या रूम मध्ये ठेवू शकाल काय? नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. तुम्हाला काही अडचण नाही ना होणार? अहो अंकल, अडचण काय त्याच्यामध्ये? आपल्या घरच्या लग्न आहे आणि काय तेवढंच मला त्या रूम मध्ये जायला पण मिळेल ना. तिकडे आधी शिवची अम्मा झोपायची, आता ना मला तिकडे जायचं पण भीती वाटते. हे गौरीच्या सासूबाई आहेत ना त्या, लाज नाही वाटत तुला बोलायला? अरे सॉरी अंकल, चुकला. अरे गंमत केली बाबा तुझी, तू पण ना. गमत. सॉरी सॉरी. जा ठेव तू सामान तिकडे. आणि लग्नापर्यंत तुझी खोली आम्हाला बाकी वापरायला मिळेल ना? आपलाच घर आहे अंकल. थँक्यू. मी सावकाश सावकाश सावकाश. अरे सांभाळून. हळू 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 जरा व्यवस्थित द्या. थांब थांब. हा. मी सामान नेतो अर्ध अर्ध. हो नाही नाही व्यवस्थित हळू. सावकाश हा मॅडम. फार नको ग हे करू ग. नाही अहो, नाही, हे नाही. पण मी नेतो, येऊन जातो. सावकाश ने. आई आजी कुठे? खरेदीला गेल्यात त्या. बर. बाबा हा? हे तुमच्यासाठी. काय ग? काय नाही, मी काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या, त्याचे सर्टिफिकेट्स आहेत. यातले पैसे काढून माझ्या लग्नासाठी जे लोन घेतलंय ना ते फेडा. ठीक. बाबा मोठी झालीस तू, माहिती मला. ठेव. माझ्या दृष्टीने लहानच आहेस अजून. जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा यातले पैसे वापर. आता अजिबात काळजी करू नको. अगं 10 लाखाचं लोन घेऊ असं बघता बघता फेडून टाकेल मी. पण जरा जास्तच खर्च होतोय बाबा. अगं आईबाप मुलांच्या लग्नात खर्च करतातच, आणि तसा अंदाज होता आम्हाला. म्हणजे तशी तयारी आम्ही केली होती. बाबा हो, तुम्ही जी तयारी केली त्यापेक्षा जास्त आहे. हे सगळं मानपान करून जर सासरी तुझा मान राखला जाणार असेल ते करणं गरजेचं आहे. आणि असं त्यांच्या पद्धतीने लग्न करण्यात सुद्धा आम्हाला आनंदच आहे की. बाबा हो, मानाचं काय? तुला माहितीये ना, आंतरजातीय विवाहाच्या विरोधात मी होतो. लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून घ्यायला लागतात, तडजोडी कराव्या लागतात. आता नवीन संस्कार, नवीन पद्धती, सगळं नवीनच आहे. तुला ते नवीनच असणार. पण लग्नामध्ये जर आम्ही सगळं व्यवस्थित करून दिलं तर तिथं जुळून घेणं तुला सोपं जाणार. एवढंच, बाकी काय. बाबा हे पण मला हे पटत नाही. तुम्हाला किती करावं लागतंय माझ्यासाठी. अगं हे सगळं मी माझ्यासाठी करतोय. तू माझ्या डोळ्यासमोर राहावंस म्हणून चाललंय सगळं. हा उगाच लग्नाच्या खर्चाचा विचार करून टेन्शन घेऊ नकोस. समजा पुढे मागं मला पैशाची गरज लागली, तू काय शेजारीच आहेस, बेल मारली, पैसे. देशील ना भावाला? तुझ्यासाठी चहा घेऊन ये. बाबा